कणकवलीमध्ये होणाऱ्या कुस्तीत ठाकरे आणि शिंदे सेनेत दोस्ती होणार आहे। होय, तुम्ही ऐकलेत ते अगदी बरोबर ऐकलेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये एक नवीन आघाडी पाहायला मिळणार आहे। अगदी कोकणातली ही आघाडी नेमकी कोणाची आहे, ही आघाडी कोणाला घेरणार आहे, पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये। कालचे वैरी आजचे मित्र। काय आहे नेमकं इथं प्रकरण, पाहूया। कणकवली शहरात शिंदे सेना आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठकीत नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत चर्चा। दोन्ही गट शहर विकास आघाडी या नावानं निवडणुकीला सामोरे जाणार। कणकवली शहराच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं आणि राजकीय पक्षांसोबत समाजसेवी संस्थांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती राजन तेलींनी दिली आहे। मला या बैठकी संदर्भात कुठलीही माहिती नाही। माझ्याकडे एक प्रस्ताव असा आलेला होता की ह्या शहरामध्ये ज्या वेगळ्या सामाजिक संस्था आहेत, ज्या पहिल्यापासून कणकवलीच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी एक प्रस्ताव असा ठेवला की आपल्याला जर कणकवलीच्या विकासाला जर साथ द्यायची असेल तर सगळे जे काही इथले घटक आहेत त्यांनी एकत्र यावं आणि ह्या माध्यमातून इथल्या जर निवडणुका लढवल्या तर गावातलं वातावरण पण चांगलं राहील, सगळेच पार्टी विकासाला हातभार लावतील। अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडनं आल्यानंतर आम्ही तो प्रस्ताव आमच्या वरिष्ठांकडे त्या ठिकाणी पाठवलाय। दरम्यान कणकवलीतलं राजकारण नेहमीच नितेश राणे विरुद्ध इतर पक्ष असंच राहिलंय। त्यामुळे या आघाडीला आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा टोला भाजपनं लगावलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे काही वेगळं काही नाही। राणे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही। ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची तेव्हाची जी काही सिच्युएशन असेल तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देतो। दरम्यान कणकवली नगरपंचायत ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते तिथलं राजकीय बलाबल नेमकं कसं आहे तेही पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि ठाकरे सेनेत काटेकी टक्कर होत असते। सावंतवाडी, वेंगुर्ला या नगर परिषदा आणि कणकवली नगरपंचायत भाजपच्या तर मालवण नगर परिषद ठाकरे सेनेच्या ताब्यात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे पितापुत्रांचं नेहमीच वर्चस्व राहिलंय। नितेश राणेंनी याआधीही जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला होता। अशातच नगरपंचायतीसाठी झालेल्या गुप्त बैठकांमुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध इतर पक्ष असाच सामना रंगणार आहे। त्यामुळे ठाकरे सेना आणि शिंदे सेनेची आघाडी झाल्यास महायुतीत नव्या वादाला तोंड फुटेल। मात्र राणेंना शह देण्यासाठी विरोधक खरंच आघाडीचा पर्याय निवडतात का? विचारधारेला आणि राज्यातल्या वादाला तिलांजली देऊन स्थानिक निवडणुकीसाठी ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकत्र येणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। विनायक वंजारी, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।